रामदास आठवले. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. जय महाराष्ट्राच्या न्यूज रूम या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. न्यूज रूम हा आमचा असा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही दरवेळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सर्व अशाच क्षेत्रांमधल्या यशस्वी, प्रतिभावान आणि दखलपात्र व्यक्तींना बोलवत असतो. आज आपल्यासोबत अशीच एक व्यक्ती आहे. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातून केंद्रात आता गेलेले RPIचे ज्येष्ठ नेते, आंबेडकरी चळवळीतले, समाजातले एक महत्त्वाचं नाव रामदासजी आठवले. नुकतेच त्यांची आता निवड झालेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळात. फार जुनं स्वप्न त्यांचं पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आंबेडकरी समाजाचं तर झालंच आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांना आज त्यांच्याबरोबर गप्पा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे. तेव्हा आज न्यूजरूममध्ये आपल्यासोबत आहेत रामदासजी आठवले. त्यांचं स्वागत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकर आणि माझे सगळे सहकारी. मी पहिल्यांदा समीरण सरांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. ठेवतो. संवादाला आपण सुरुवात करूया. रामदास आठवलेजींचं नाव महाराष्ट्राला आणि या देशाच्या राजकारणाला काही नवीन नाही आहे. आपल्या राज्यात सगळ्यात जास्त जनसंपर्क असलेली काही नेत्यांची नावं जर काढायची झाली तर त्याच्यामध्ये रामदासजींचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. त्यांचं वैशिष्ट्य असं, गेल्या एक 30-35 वर्षाच्या काळामध्ये पॅन्थर चळवळीपासून किंवा त्यांच्या कॉलेजच्या जीवनापासून आजपर्यंत हे सद्गृहस्थ दर महिन्याला किमान, म्हणजे मी अतिशय ॲव्हरेज सांगतोय, 15,000 ते 20,000 किलोमीटर प्रवास करतात. आणि आता मंत्रिपदी आल्यानंतर मला वाटतं हा आकडा आणखीन वाढेल. आणि याची नोंद खरं तर इतिहासात घ्यायला पाहिजे, रेकॉर्ड्समध्ये घ्यायला पाहिजे. त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही, पण हा प्रवास जो आहे तो अतिशय कष्टातनं आलेला आहे. खडतर प्रवास आहे. सांगली ते दिल्ली असा हा प्रवास आहे. या प्रवासाचा वेध आपण या पुढच्या एक 50 मिनिटांमध्ये घेणार आहोत. पण आठवले साहेबांशी बोलायचं म्हणजे त्यांच्या भाषेतच बोलायला पाहिजे. म्हणून मला मुद्दाम असं म्हणावंसं वाटतं की कविता करताना जसं जुळवता तुम्ही यमक, कविता करताना जसं जुळवता तुम्ही यमक, पण नक्की काय आहे तुमच्या या केंद्रीय मंत्रिपदाचं गमक? कारण माझ्यामध्ये आहे धमक. माझ्यामध्ये आहे धमक आणि लोक म्हणतात तुझं मंत्रिपद कसं चमक. कसं चमक. बरं, पण काय वाटतं तुम्हाला, हा जो मोठा प्रवास आहे सांगलीपासून इथपर्यंत आलेला, आणि मी जवळजवळ तुमच्या पॅन्थरच्या नंतरच्या चळवळीतल्या प्रत्येक स्टेपला, अगदी दूरदर्शन असेल किंवा इतर वाहिन्यांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या चळवळी जवळनं बघितलेल्या आहेत, मी प्रवास केलेला आहे तुमच्याबरोबर. मला एक सांगा, अतिशय कष्टप्रद असं जीवन तुमचं. शपथ घेताना मंत्रिपदाची जरी तुम्ही नाव विसरला असलात तरी तुम्ही ते क्षण विसरलेले नसाल की जे सांगलीमध्ये तुमच्या आईनी एकटीने तुम्हाला वाढवलं. काय सांगाल त्यावेळेच्या आठवणीबद्दल? आता मी तेच सांगेन की आता एकतर असं आहे की मी काही मोठ्या फॅमिलीतून आलेलो नाही. एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मी व्यक्ती आहे. आणि सांगायचं झालं तर माझी आईने फार मोठ्या कष्टाने मला वाढवलेलं आहे. माझी आई अशिक्षित होती, शेतावर काम करणारी होती. माझे वडील 6 महिन्याचे असताना वारले होते. आणि माझ्या आईने ठरवलं की माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि दुसरा संसार उभा करण्यापेक्षा हाच माझा मुलगा, हाच माझा संसार. आणि प्रचंड यातना सहन करून माझ्या आईने मला सांभाळलं, मला शिक्षण दिलं. आणि आईची इच्छा होती की बाबासाहेब जसे शिकले तसे तू पण शिक. पण आईची मात्र इच्छा ही होती की मी नोकरी करावी, चांगला पगार मिळवावा, अशी इच्छा होती. पण माझी इच्छा तर तशी नव्हती. त्यामुळे खडतराच्या प्रवासातून मी नक्कीच इथंपर्यंत येऊन पोचलेलो आहे. आणि त्याच्या पाठीमागे असंख्य लोकांनी प्रेम केलेलं आहे माझ्यावर, तुमच्यासारख्या पत्रकारांनी, TV चॅनलवाल्यांनी. आणि आपली जी मित्रता आहे ती मित्रता ही काही कसल्या प्रबोधनावर अजिबात नव्हती. कार्यकर्ता म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिलात. आणि म्हणून मला सांगलीपासून मुंबई, मुंबईपासून दिल्ली, म्हणजे गल्लीपासून दिल्ली, म्हणजे गल्लीमध्ये काम करणारा जो माझ्यासारखा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाली.
आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आशीर्वाद, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून मी काम करत राहिलो, फिरत राहिलो. मिळेल त्या वाहनाने मी गावागावात जात राहिलो. भारतीय दलित पॅंथरच्या छावण्या मी उघडत राहिलो. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बोलत राहिलो, पण तुम्ही अन्याय कोणावर करू नका हे मी सांगत राहिलो. आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या संबंधामध्ये जर आपण आवाज उठवतो तर आपण कोणावर अन्याय करू नये. आणि आपली चळवळ ही अन्यायाच्या विरुद्ध असली पाहिजे, न्यायासाठी असली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मला फार प्रचंड पाठिंबा मिळत गेला लोकांचा. भराभर लोक माझ्यासोबत आले. मला एक तुम्हाला त्यावेळेचं आठवतंय मला की नामदेव ढसाळ असतील किंवा जुने तुमचे फार अर्जुन डांगरेंपासून म्हातेकरांपर्यंतचे सगळे तुमचे जुने साथीदार असतील, राजा ढाले असतील त्यावेळेला, तुम्हाला त्यावेळेला असा कोणाचा इम्पॅक्ट तुमच्या मनावर होता की एक अतिशय ॲग्रेसिव्ह नेतृत्व? मला माहिती आहे की तुम्ही सिद्धार्थ कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायचात. तिथे तुम्हाला येण्याकरता तुमच्या गावाहून ट्रकवर बसून यायला लागायचं किंवा तुम्ही अगदी वेगवेगळ्या वाहनांमधनं बसून उभं राहून कसं बसं मुंबईत यायचात. हे ते दिवस होते सगळे त्यावेळेस. ते दिवस होते ना. म्हणजे ज्यावेळेला मी चळवळीमध्ये आलो, मुंबईला शिकायला आलो कॉलेजमध्ये, त्यावेळेला पॅंथरी सुरू होती, पॅंथरमध्ये मी आलो. आणि प्रभाव होता तो एक तर बाबासाहेबांची चळवळ ही अत्यंत मिलिटंट चळवळ, आणि त्या चळवळीला पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणारे जे पॅंथरचे नेते आहेत, त्याच्यामध्ये राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांचा प्रभाव माझ्यावर होता. एक तर डॅशिंग असणारे नेतृत्व म्हणून नामदेव ढसाळ, आणि अत्यंत शांतपणे पाऊल वाटेनं पुढं जाणारं नेतृत्व म्हणजे राजा ढालेंचं नेतृत्व. या दोघांच्या नेतृत्वामध्ये मी घडलो, आणि या दोघांच्या नेतृत्वामध्ये मी घडलो, पण शिर्डीमध्ये जाऊन मी पडलो. म्हणजे शिर्डीचा जो अनुभव आहे ठीक आहे. म्हणजे नाही, पण मला ते बरं झालं तुम्ही विषय काढलात. आम्ही येणारच होतो, सगळे एक एक प्रश्न घेऊन तयारच बसलो होतो. तुमच्या कवितेमधनं एक एक सुचत जातं, तुम्हालाही आमच्या बोलण्यातनं कविता सुचत जाते. त्या कवितेला थांबू नका, जिथे सुचत जाईल तशी म्हणत जा. आम्हाला ती आवडते. आणि या शिर्डीचा सल अजून तुमच्या मनामध्ये आहे? तुम्ही बऱ्याच वेळेला असं म्हटलेलं आहे की काँग्रेसनी मला पाडलं. बरोबर आहे ना. म्हणजे शिर्डीची माझ्या मनामध्ये आहे सल. शिर्डीची माझ्या मनामध्ये आहे सल, कारण मी बराच काँग्रेसवाल्यांची केला होता खल. एक तर शिर्डी हा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा मतदारसंघ. 100% त्या ठिकाणचा जो मतदार आहे, हा मतदार काँग्रेसच्या प्रभावाखाली काम करणारा. आणि शिर्डीसारख्या ठिकाणी मला पराभव पत्करावा लागावा, ज्या काँग्रेसला मी सातत्यानं पाठिंबा दिला. आम्हाला एखादं पद मिळालं, परंतु मुख्यमंत्री आणि सगळी मंत्रिपद आम्ही त्यांना मिळवून दिली. आपल्याला आठवत असेल की 90मध्ये जर रिपब्लिकन पार्टी जर काँग्रेससोबत नसती तर कदाचित पवारसाहेब किंवा जे मंत्रिमंडळ झालं ते होऊ शकलं नसतं. आणि पवारसाहेबांनी मान्य केलं की रिपब्लिकन पक्ष आणि आठवले आमच्यासोबत आल्यामुळं जवळजवळ 141 पैकी तर 37 जागा आमच्या पाठीमुळे निवडून आल्या. आणि जर आम्ही त्यांच्यासोबत नसतो तर काँग्रेसच्या 102, 103, 4 जागा निवडून आल्या असत्या, आणि त्याच वेळेला शिवसेना भाजपचं सरकार आलं असतं. पण आमच्या पाठिंब्यामुळं काँग्रेसला चांगले दिवस आले, त्यांना सत्ता मिळाली. पण आता त्यानंतर मला एक तर पंढरपूरमध्ये मी 2 वेळेला निवडून आलो. मला पंढरपूरमध्ये मराठा समाज, ब्राह्मण समाज, दलित समाज, मातंग समाज, मुसलमान समाज, सगळ्या समाजाने प्रचंड अशा प्रमाणामध्ये मतदान केलं, आणि जवळजवळ 2,60,000 मताधिक्याने मी 1999मध्ये निवडून आलो. आपल्याला आठवत असेल पहिल्यांदा मी 98मध्ये शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये नारायण आठवलेंना हरवून मी त्या ठिकाणी निवडून आलो होतो 25,000 मतांनी. पण दुसऱ्या वेळेला मात्र मी NCPच्या अलायन्समध्ये मी पंढरपूरमध्ये उभा राहिलो आणि 2,60,000 मताधिक्याने निवडून आलो. तर त्यावेळेला मताधिक्य फार मिळत नव्हतं. माझा नंबर जवळजवळ 6वा नंबर होता, म्हणजे ज्यांना मार्जिन मिळालं होतं त्यामध्ये. तर आता पंढरपूरमध्ये ज्यावेळेला हा मतदारसंघ झाला जनरल, त्यावेळेला मी हा विचार केला की आपण शिर्डीमध्ये जायला काही हरकत नाही, कारण बघूया आता आपण मुंबईला सिद्धिविनायकाचा आशीर्वाद मिळाला मला, त्यानंतर मग पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद मिळाला. आता मी विचार केला की साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिकडे जायला काही हरकत नाही. आणि पवारसाहेब मला गमतीने एकदा म्हणाले की तुम्ही फार नशीबवान आहात, तुम्हाला सिद्धिविनायकाचा आशीर्वाद, विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद मिळाला. आता चला तुम्ही आता शिर्डीचा आशीर्वाद घ्यायला, साईबाबांचा आशीर्वाद. हे 3 आशीर्वाद ठीक आहे, पण तुम्हाला पवारसाहेबांच्या आशीर्वादाबरोबर बाळासाहेबांचाही आशीर्वाद मिळाला, आता मोदींचाही आशीर्वाद मिळतोय. इतकी भाग्यवान माणसं महाराष्ट्रात फार कमी आहेत. हां बरोबर आहे, भाग्यवान माणसं कमी आहेत. आणि म्हणूनच मला अमित शहाही तुमचे मित्रच आहेत.
बरोबर. अमित शहा हे माझे मित्र आहेत. नरेंद्र मोदीजी यांचा माझा चांगला परिचय आहे. अटलजींचा माझा अत्यंत चांगला परिचय होता. सोनिया गांधी यांच्याबरोबर माझे अत्यंत चांगले संबंध होते. तर सगळे जे नेते, राष्ट्रीय पातळीवरचे जे नेते आहेत, त्या सर्व नेत्यांच्या बरोबर माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. मी NDAच्या काळामध्ये मी 98, 99 आणि 2004 अशा 3 वेळेला मी निवडून आलो. 12वी, 13वी आणि 14वी लोकसभेमध्ये. त्यामुळं सगळे नेते मला ओळखतात. नाही, पण आठवले साहेब, तुमच्यावर सर्वात मोठा आक्षेप आहे. तो आक्षेप हा की दलित चळवळीचं काम करताना सातत्यानं तुम्ही सत्तेबरोबर आणि सत्तेत असलेल्या राजकारण्यांबरोबर राहिलात. आत्ताही जे पद मिळतंय ते सत्तेबरोबर राहिल्याने मिळतंय, आणि तुमच्याबरोबर जो कार्यकर्ता होता त्याला ती सत्ता कधीच उपभोगता आली नाही, त्याला त्या सत्तेचं फळ कधीच मिळालं नाही, ते फक्त तुम्ही चाखलं. आता हां, तू खरे तू सांगतोय ते नाही, म्हणजे तू प्रश्न विचारलेला आहेस. तुझं नाव आहे खरे, परंतु मी सांगतो की हे काय खरं नाही आहे की मी सत्तेसोबत मी असतो तर माझ्यामुळं सत्ता येते. मी सत्तेवर असतो असं नाही आहे, तर माझ्यामुळं सत्ता येते. त्यामुळे त्या मुळात सत्तेचा तुमच्यामुळे काय येतं की तुमच्या कार्यकर्त्यांमुळे येते, दलित चळवळीमुळे नाही, येते, माझ्यावर दलित कार्यकर्त्यामुळे येते? नाही नाही, माझ्या कार्यकर्त्यांमुळेच ना. मी म्हणजेच माझे कार्यकर्ते, माझी मुवमेंट. मी म्हणजेच माझी जी सगळी शक्ती आहे, मी म्हणजे मला एकट्याला काही अर्थ नाही आहे. माझ्या मागे जी मोठी फौज उभी आहे, कार्यकर्ते उभे आहेत, तसली अपेक्षा न करता ते सातत्यानं माझ्यासोबत आहेत. अशा कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळंच सत्ता त्यांना मिळते, आणि त्या सत्तेचा काहीतरी वाटा म्हणून थोडासा आम्हाला मिळतो. मला बऱ्याच वर्षांतरी मंत्रिपद मिळालं आता, आणि कार्यकर्त्यांना मिळालंच पाहिजे. कार्यकर्त्यांसाठीच मी काम करतो, आणि मला काही मंत्रिपद नाही मिळालं तरी माझं काम काय थांबत नाही. माझे रोजच्या सभा चालूच आहेत, रोजचे कार्यक्रम सुरूच आहेत. पण तरीही सत्तेचा वाटा आम्हाला मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण ते आपल्याला मिळत नाही म्हणून तडजोडी कराव्या लागतात तुम्हाला? नाही नाही, तडजोडी करता म्हणजे सत्तेचा वाटा देण्याचा, आता BJPने आम्हाला 10% सत्तेचा वाटा देण्याचं मान्य केलं. एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला 10% सत्तेचा वाटा देण्याचं लिहून दिलं, पण ते काही पाळलं नाही त्यांनी सुद्धा. त्यावेळेला RR पाटील आबा अध्यक्ष होते, आणि त्यावेळेला आम्हाला लिहून दिलं की RPIला 10% सत्तेचा वाटा मिळेल. पण सत्ता मिळाली की त्यानंतर काय या ठिकाणी काही मिळालं नाही. त्या ठिकाणी मी काय, आणि आपण जे जसं सांगताय ते मलाच मंत्रिपद असं काय नाही आहे. आपण गंगाधर गाडेंना मंत्री केलं, प्रीतम कुमार शेगावकरांना मंत्री केलं, दयानंद मस्केंना मंत्री केलं. त्यावेळेला व्हायचं असं मी होऊ शकत होतो. आता मला राज्यामध्ये आपण या अशा पद्धतीचा आग्रह मुख्यमंत्र्यांचा होता, पण मी हा विचार केला की मी इथं परत येऊन एखाद्या कार्यकर्त्यावरती अन्याय नको, आणि म्हणून मी काही आलो नाही. त्यामुळं मी कार्यकर्त्यांना काय मिळू नये अशी भूमिका अजिबात नाही. आणि माझे कार्यकर्ते माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते काम करताय, त्यामुळे त्यांनाही मिळालं पाहिजे या पण मताची आठवले सहमत साहेब, आहे. तुम्ही फार चतुर आणि चाणाक्ष राजकारणी आहात, यात काही शंका नाही. याचं कारण असं की तुम्ही म्हणता की तुम्ही जिथे जाल तिथे सत्ता तुमच्यामुळे येते. नाही नाही, म्हणजे तू जे मला सांगितलं समीरण की मी काय काय सांगितलं तू? चाणाक्ष आणि चतुर राजकारणी आहात. आणि चतुर. मी चाणाक्ष आणि आहे चतुर, पण मी नाही कोणाचा आहे फितूर. त्यामुळं आपण ठीक आहे, आपण प्रयत्न करतो. नाही, म्हणजे पण मला एक सांगा, तुम्ही इतक्या लोकांना मंत्री केलं म्हणालात, त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात मंत्री राहिलेला आहात, तुम्ही लोकसभेवर गेलेला आहात, आता राज्यसभेवरून तुम्ही मंत्री झालेला आहात, पण तुम्ही आतल्या गोष्टी काही अजून कोणाला सांगत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्यानंतर तुमचे बाळासाहेबांचे उत्तम संबंध होते, तुम्हाला बाळासाहेबांबद्दल प्रचंड आदर पण आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारण्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आदर असलेले 2-3 राजकारणी जे आहेत त्याच्यातलं बाळासाहेबांचं नाव फार वरचं आहे, तुम्हीच सांगता अनेक वेळेला. बरोबर. त्या शिवसेनेने तुम्हाला मंत्रीपद देऊन सुद्धा तुम्ही शिवसेनेबरोबर थांबला नाहीत, हे तुम्ही बाकी कोणाला सांगत नाही. पण ही गोष्ट खरी आहे की नाही ते पहिल्यांदा सांगा, आणि दिलं असतं तर ते कुठलं मंत्रीपद होतं, कोणाचं होतं, आणि तुमची ऍडजस्टमेंट ही कुठे होणार होती ते तरी एकदा महाराष्ट्राला कळू देत. नाही नाही, ज्यावेळेला आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या वेळेला म्हणजे शिवसेना भाजपची युती असायची, पण रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत आल्यानंतर ती झाली महायुती. महायुतीच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणूक आपण लढलो लोकसभेची, त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा होता, इतर पक्षाचा पाठिंबा होता, आणि राज्यामध्ये जवळजवळ 42 जागा निवडून आल्याच आपल्याला माहीत आहे. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या 2 जागा आणि NCPच्या 4 जागा, बाकीच्या राहिलेल्या 42 जागा शिवसेना भाजपच्या निवडून आल्या. आणि त्यानंतर मग 6 महिन्यानंतर आलेल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होत्या,
त्या निवडणुकांमध्ये अचानकपणे BJP आणि शिवसेनेची युती तुटली. या दोघांची युती तुटल्यानंतर मग आता काय करायचं? मग मी कार्यकर्त्यांनी चर्चा केली की आता दोघांशी आपण चर्चा केली पाहिजे. दोघे आपले मित्रच आहेत. युती तुटू नये म्हणून. हां, मला नाही युती तुटू नये म्हणून नाही युती तुटलीच होती. मग एकत्र तरी काम करा नंतर तरी असं. नाही उद्धवजींना आम्ही जाऊन भेटलो आणि युतीच्या संबंधामध्ये म्हणजे युती कुणाशी करायची. तुम्ही कोणाबरोबर राहायचं? हा म्हणजे दोघांनी BJPने अनाऊन्स केलं की आम्ही युती तोडलेली आहे. मग आता तुम्ही युती तोडलेली आहे तर मग आम्हाला कोणाचं तर जोडलं पाहिजे. त्यामुळं आम्ही उद्धवजी चर्चा केली. तर उद्धवजी त्यावेळेला मला असं म्हणाले होते की रामदासजी तुम्ही जर आमच्यासोबत आलात तर बाळासाहेबांचा शिवशक्ती भीमशक्तीचा नारा जर आपल्याला मजबूत करायचा असेल तर आपण आमच्यासोबत या. मग त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला आनंद गीतेंचं मंत्रिपद द्यायला तयार आहोत. केंद्रातलं अनंत गीतेंचं मंत्रिपद. जे म्हणाले की ते अवजड खातं जे आहे ते तुम्हाला मी ते द्यायला तयार आहे. पण मी मनातल्या मनात म्हणालो की मला अवजड खातं नको, एवढं अवजड नको आहे मला खातं. तर आता ते उद्योग ते म्हणत होते आता मी आनंद गीतेंचा राजीनामा घेतो आणि तुम्हाला मंत्रिपद देतो. आणि जर तुम्हाला तिकडे जायचं नसेल तर राज्यामध्ये डेप्युटी CM पद तुम्हाला देतो. तर मी हा विचार केला की आता एक तर शिवसेना आणि RP एकत्र आली तर नक्कीच सरकार येऊ शकतं का? किंवा माझी इच्छा तर केंद्रामध्ये जाण्याची आहे, माझी काही इतर राज्यात येण्याची नाही आहे. त्यामुळं मग जर मी यांचा प्रस्ताव मान्य केला आता तर लगेच निवडणुकीच्या काळात काही शपथविधी होणार नाही. आणि जरी शपथविधी घेण्याची मागणी जरी यांनी केली शिवसेनेने तरी एवढी दोघांची भांडणं वाढलेली होती की त्या भांडणामध्ये दुसरा शपथविधी ते करणारे नाही. ते आनंद गीतेंचा राजीनामा ते स्वीकारतील. पण त्यांच्या जागेवर मला माझ्या नावाची शिफारस केली तर ते अजिबात मान्य करणार नाहीत. म्हणून मी विचार केला की आपण म्हणजे नंतर BJP सोबत चर्चा झाली आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अध्यक्ष होते. त्यावेळेला आपल्याला एकतर त्यांनी लिहून दिलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाला रिपब्लिकन पक्षाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद, त्यानंतर 2 MLC आणि महामंडळामध्ये 10% सहभाग आणि एक RPIला मंत्रिपद. तर अशा पद्धतीचं पत्र आमच्याकडे आहे. तर त्या पद्धतीनं म्हणजे मग नंतर पक्षाने हा निर्णय घेतला की आपण शिवसेनेपेक्षा भाजपसोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे. कारण भाजप ही केंद्रात सत्तेमध्ये आहे. दलितांचे काही प्रश्न सोडवायचे असतील तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. असा विचार करून आम्ही BJP सोबत गेलो. हा प्रवास नामदेव ढसाळांनी जो सुरू केला होता शिवशक्ती भीमशक्तीचा एकत्र येण्याचा, तो तुम्ही अशा पद्धतीने युतीमधल्याच एका पक्षाबरोबर भाजपबरोबर जाऊन पूर्ण केलात. पण अजून सगळी आश्वासनं काही पूर्ण झालेली नाहीत. आश्वासन काही पूर्ण झालेलं नाही. आता मला मंत्रिपद दिल्याचं एक आश्वासन एक पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आमची आशाताई लांडगे आहेत ॲडव्होकेट, त्यांना महिला आयोगावरती एक मेंबरशिप मिळालेली आहे. त्यात आता बघूया, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आता राज्यामध्ये एक मंत्रिपद तुम्हाला देणार आहे. पण ते कधी देणार आहेत हे काय अजून माहीत नाही आहे. परंतु आता MLCची अडचण आहे. तर मुख्यमंत्र्यांनी मला शब्द ते दिलेला आहे की तुमचं एकदा दिल्लीचं होऊन जाऊ द्या. आणि दिल्लीच्या माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार चांगले प्रयत्न केले. त्यांनी अमित शहांना पटवून दिलं की मला मंत्रिपदावर घेणं कसं आवश्यक आहे, का आवश्यक आहे. आणि मला मंत्री केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये BMCची निवडणूक असेल, UPची निवडणूक असेल, पंजाबची निवडणूक असेल किंवा देशाच्या अनेक राज्यामध्ये आपला फायदा होऊ शकतो हे त्यांनी पटवून दिलं. आणि मग शेवटी नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेतला की ठीक आहे तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग मित्रपक्षामधून अपना दलाच्या अनुप्रिया पटेल आहेत त्यांना घेण्यात आलं आणि मला घेण्यात आलेलं आहे. त्यामुळं हा आपला त्या राजकारणाकडे नंतर येऊयात. वृषालीला काहीतरी विचारायचं आहे. आठवले साहेब, तुम्ही आता जसं सांगितलेलं आहे की सगळ्यांसोबत तुमचे खूप चांगले संबंध. दलित वर्गातला एक जर चेहरा म्हटलं तर सुरुवातीला नाव येतं रामदास आठवले, जसं सरांनी सांगितलेलं होतं. आणि निलेश करे सरांनी जसा मगाशी उल्लेख केलेला होता की आठवले जे आहेत ते फक्त आतापर्यंत मंत्रिपदासाठीच फक्त पुढे राहिलेले आहेत का? दलित वर्गाचा खऱ्या अर्थानं विकास झालेला आहे तुमच्या नेतृत्वामध्ये असं तुम्हाला वाटतंय?
आता तू जो मला प्रश्न विचारलास की हा माझ्याबद्दल गैरसमज करण्याचा प्रयत्न होतोय की मी मंत्रिपदासाठीच तिथं जातोय, मला काय मंत्रिपदाची गरज नाही, माझी मुवमेंट ती चालूच आहे. देश पातळीवर माझा पक्ष 29 राज्यामध्ये उभा आहे आणि मंत्रिपदे येतात जातात, पण कार्यकर्तापदे कायमच राहतं. आता दलितांच्या प्रश्नांसाठी जर बघितलं तर तो विकास करण्यासाठी काही पूर्ण सत्ता आम्हाला मिळत नाही आहे. त्यामुळे जेवढी सत्ता मिळते त्या सत्तेचा उपयोग आम्ही लोकांसाठीच करतो. मी मंत्री असताना माझ्याकडे एवढी गर्दी असायची लोकांची, मी त्यांना पत्र देत होतो, फोन करत होतो. अनेक लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत, बदल्या झालेल्या आहेत, काही लोकांचे प्रोजेक्ट मंजूर झालेले आहेत. काहीच होत नाही असं नाही आहे, पण आता सगळ्यांचंच एकदम भलं होईल अशा पद्धतीचा भलं झालं पाहिजे, त्यासाठीच आमची मुवमेंट आहे. टप्प्याटप्प्याने आपण पुढं जायचं आहे आणि बाबासाहेबांची जी मुवमेंट आहे ती स्वाभिमानानं पायावर उभं राहण्याची भावना व्यक्त करणारी मुवमेंट आहे. त्यामुळं दलितांचं जे भलं आहे त्यात एकदम पॉलिसी सगळं करणं काय आमच्या हातामध्ये नसतंही, पण जेवढं करणं शक्य आहे तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक लोकांना मला रोज शेकडो माणसं भेटतात, हजारो माणसं मला भेटत असतात आणि माझ्याबद्दल एक लोकांमध्ये प्रेम आहे की मी जर एखादं पत्रही दिलं, आता माझ्यासोबत सगळे पत्रकारही माझे मित्र आहेत, माझ्याबद्दल ते काय असा इश्यू करत नाहीत की तो आपल्याला कोण भेटलं म्हणून, तर मला भेटणारे अनेक लोक आहेत. तर म्हणून जो तू प्रश्न विचारला आहे बरोबर आहे की दलितांचं किती भलं झालेलं आहे. आज लोक उपाशी तापाशी राहत आहेत, आज लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, त्यांना आता लाईट मिळत नाही. आम्ही तर मागणी केलेली आहे 2014च्या झोपड्यांना मान्यता. कट ऑफ डेट कशासाठी? माझी तर मागणी, मी मंत्री नव्हतो तरी मागणी माझी आहे, माझी मागणी मंत्री झाल्यानंतरही आहे की स्लम प्रोटेक्शन ॲक्ट आणा. कधी झोपड्या तोडायच्या आणि ते अनधिकृत म्हणजे काय, ते काय पाकिस्तानमधून आलेत का, बांगलादेशमधून आलेले आहेत का? देशाचे नागरिक आहेत, गावात त्यांचं पोट भरत नाही म्हणून ते शहरात येतात आणि मग आपण वाटेल त्यावेळेला प्रशासन त्या झोपड्या डिमॉलिश करतात, त्यांचे संसार उघड्यावर पडतात. तर ही एक अमानवीयता आहे. त्यामुळं मला असं वाटतं की प्रश्न अनेक आहे, तुझे सांगितले ते सगळे प्रश्न सुटलेले नाही आहेत. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता की जर आपण पाहिलं तर ही आंबेडकरी मुवमेंट जी आहे ती वेगवेगळ्या काही फ्रॅक्शन्समध्ये जी आहे ती म्हणजे डिवाइड झालेली आहे. रामदास आठवलेंच्या मागे काही वेगळे कार्यकर्ते आहेत, तर प्रकाश आंबेडकरांच्या मागे वेगळे कार्यकर्ते आहेत, अनुराज आंबेडकरांची वेगळी मुवमेंट चालली आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांच्या मागे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत. हे जर कार्यकर्ते म्हणजे एक गठ्ठा जमले तरी आंबेडकरी मुवमेंटला एक वेगळा फोर्स मिळू शकतो. तुमच्या नेत्यांच्या इगोमुळे हे होत नाही? नाही, मला असं वाटतं की तू सांगितलं बरोबर आहे की फ्रॅक्शन आहे, पण आता फ्रॅक्शनवरती काय ॲक्शन घ्यायची? तर त्या फ्रॅक्शनवरती ऐक्याची ॲक्शन पाहिजे. तू जे म्हणाला ते सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मग आता एकत्र काय येत नाही तर नेतृत्व कोणाचं मान्य करायचं? तुम्ही तर मान्य केलं होतं बाळासाहेब आंबेडकरांचं. हां, मग एकत्र काय येत नाही तर युती कोणाशी करायची? त्यामुळं माझं मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला म्हणजे जर खरं ऐक्य करायचं असेल तर कुणीतरी एकाला अध्यक्ष केलं पाहिजे. आता बाळासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष करण्याची माझी तयारी आहे हे मी सांगितलं तर ते काय मान्य करत नाही आहेत. मग आता ऐक्य करायचं कसं? नाही, पण ते आता एवढ्या थरापर्यंत जायचं कारण काय की कोण रामदास आठवले मी ओळखत नाही. नाही, कोण रामदास आठवले मी ओळखत नाही, पण मी कोण प्रकाश आंबेडकर मी त्यांना ओळखतो. तर ओळखतो, ठीक आहे. तर ते जरी बोललेले असले तरी मी काय असल्या फंदामध्ये पडत नाही आरोप प्रत्यारोप करण्याच्या ह्याच्यामध्ये. परंतु जो तुझा प्रश्न आहे तो ऐक्य झालं पाहिजे त्या मताशी मी सहमत आहे. असं गटागटामध्ये विभागलेल्या पक्षाला एकत्रित आणायचं आहे आणि जर नेते एकत्र येत नसतील तर नेत्यांनी एकत्र कसं आणायचं ते लोकांनी ठरवलं पाहिजे. सगळी जबाबदारी नेत्यांवरती न सोपवता जनतेने, कार्यकर्त्यांनी काही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा. जे नेते एकत्र येणार नाही त्या नेत्यांना जिल्ह्यामध्ये फिरू द्यायचं नाही असं लोकांनी ठरवावं ऐक्यासाठी. आणि मग आता युती कोणाशी करायची? युती कोणाशी करायची पुढच्या निवडणुकीमध्ये ठरवा. मी BJP सोबत आहे, कुणी शिवसेनेसोबत आहे, कुणी काँग्रेसबरोबर आहे, कुणी राष्ट्रवादीबरोबर आहे, कुणी तिसऱ्या आघाडीबरोबर आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रितपणे ठरवावं की कुणासोबत आपण अलायन्स करायचा आणि बहुमताचा जो निर्णय आहे तो सर्वांनी मान्य करायचा. अशा काही जर 3-4 गोष्टी जर आपण ठरवल्या तर ऐक्यातून कुणी जरी फुटला तरी लोकांनी त्यांच्यासोबत जाता कामा नये. ही जर जबाबदारी आपण स्वीकारली, कारण लोकांना वाटतं की ऐक्यात झालं पाहिजे, पण लोकच पुन्हा एकमेकाच्या मागे जातात. म्हणजे लोकांची चूक नाही आहे, ते लोक आपले बाबडे लोक आहेत, पण लोकांनी ठरवायचं आहे की कोण नेता ऐक्यामध्ये येत नाही.
ते ऐक्यात न येणाऱ्या नेत्याला आमच्या जिल्ह्यामध्ये बंदी घालू असं ते ठरवलं पाहिजे, किंवा मग काय करायचं ते ठरवलं पाहिजे तुम्ही. नाहीतर मग ऐक्य होत नाही. आता मी तर माझी तयारी आहे, जर ऐक्य झाल्यानंतर काय निर्णय घ्यायचा पॉलिटिकल, ही जबाबदारी ही सर्वांची आहे आणि माझी त्यासाठी तयारी आहे. ऐक्य झालं पाहिजे या मताशी मी सहमत आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर आरपीआय आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्याबरोबरच्या या गप्पा अशा सुरू राहतील. न्यूजरूममध्ये पाहत रहा जय महाराष्ट्र. मैं रामदास आठवले